आता बघूयात महाफास्ट 100 बातम्या। काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी, परिवर्तन यातेत सामील व्हा, अन्यथा सांगलीकर माफ करणार नाहीत। सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांचं वक्तव्य। विशाल पाटलांचा एक पायलट आहे, विशाल पाटलांचं विमान गुजरातच्या दिशेने जाऊ नये, संजय राऊतांचा विश्वजित कदमांवर निशाणा। सांगलीची जागा काँग्रेसची हे जनावरालाही माहिती आहे, सांगलीच्या जागेबाबत कोणी आम्हाला इशारा देऊ नये, संजय राऊतांच्या वक्तव्यावर विश्वजित कदमांची प्रतिक्रिया। सांगलीची जागा ही काँग्रेसचीच, काही दिवस संयम ठेवा, सांगलीच्या जागेबाबत चांगली बातमी येईल। सांगली काँग्रेसचा गड, मोठ्या ताकदीने लढायचा आहे, काँग्रेसच्या विशाल पाटलांचं ट्विट। महाविकास आघाडीतील सांगलीच्या जागेचा तिढा अद्यापही कायम, नागपुरात विश्वजित कदम, चेन्नीथला मुकुल वासनिक यांच्यात झालेल्या बैठकीत तोडगा नाही, आणखी एक बैठक होणार। सांगलीवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात कार्टून वॉर, चाचपणी दौरा अशा आशयाचं कार्टून काँग्रेसकडनं व्हायरल, तर ठाकरे गटाकडून काँग्रेसचा फुगा म्हणत त्याला प्रत्युत्तर। महायुतीतून श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून निवडून आणणारच, फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा, कल्याणमध्ये वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे सामना रंगणार। श्रीकांत शिंदे धनुष्यबाणावर लढणार की कमळ चिन्हावर, फडणवीसांनी श्रीकांत शिंदेंची उमेदवारी घोषित केल्यानंतर वैशाली दरेकर राणेंचा खोचक टोला। कल्याणमध्ये तुम लढो हम कपडा संभालते हैं असं ठाकरे गटाचं धोरण, श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर टीका, नाव चर्चेत असताना ते कुठे, श्रीकांत शिंदेंचा सवाल। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार आणि नेत्यांची वर्षाभर बैठक, लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मायक्रो प्लॅनिंग, विजय शिवतारे, गोगावलेंसह शंभूराज देसाई, संजय शिरसाट हेही उपस्थित। शिंदेंचा मुलगा म्हणून नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदेंना पुन्हा उमेदवारी, राज्यात श्रीकांत शिंदे सगळ्यात जास्त मतांनी निवडून येतील, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांकडून विश्वास व्यक्त। 2 महिन्यांपूर्वी श्रीकांत शिंदेंसाठी आम्ही कामाला लागलो, श्रीकांत शिंदे हे विक्रमी मतांनी हॅट्रिक करतील हे निश्चित, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। ठाकरे सीएम असताना आदित्य ठाकरे पहिल्या यादीतच मंत्री झाले, शिंदेंनी आधी पक्षातल्या उमेदवारांची घोषणा केली, शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। फडणवीसांच्या घोषणेनंतर ठाण्यातून श्रीकांत शिंदेच उमेदवार, श्रीकांत शिंदेंचा विजय पक्का, भाजपचे कार्यकर्ते जोमानं कामाला लागतील, आशिष शेलारांची प्रतिक्रिया। नाशिकच्या जागेसाठी आमचा आग्रह कायम, नाशिकबाबत वरिष्ठ योग्य निर्णय घेतील, शिंदे गटाच्या शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती। बारामतीत मोदी विरुद्ध राहुल गांधी हे फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद, बारामतीकर त्यांच्या पद्धतीने त्यांना उत्तर देतील, जयंत पाटलांचं फडणवीसांना उत्तर। जयंत पाटीलच शरद पवार गटात नाराज, त्यांना त्यांच्या पक्षात कुणीच विचारत नाही, लोकसभा निवडणूक सुरू असताना जयंत पाटील मात्र कुठेच दिसत नाही, फडणवीसांचा जयंत पाटलांवर पलटवार। महाराष्ट्रात मोदी विरुद्ध ठाकरे, शरद पवार असा सामना, बारामतीत मोदी विरुद्ध राहुल गांधी या फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। नाशिकातून भुजबळांना उमेदवारी देण्यास शिंदे गटाचा विरोध, भुजबळांना उमेदवारी दिल्यास शिवसैनिक काम करणार नाहीत, शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरींचं वक्तव्य। मंडलिकांसाठी वेळ पडल्यास लोकांना हेलिकॉप्टरमधून आणू, संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात हसन मुश्रीफांचं वक्तव्य। आमचे विरोधक पैशानं गब्बर, हेलिकॉप्टरमधून लोकांना आणणार म्हणजे भरपूर गबाड दिसतंय, हसन मुश्रीफांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची टीका। बडे लोक बडी बाते, मतदारांसाठी हेलिकॉप्टर परवडत असेल तर पंतप्रधानांची चौकशी करा, सुप्रिया सुळेंची मुश्रीफांच्या वक्तव्यावरून टीका। भाजप नेते नारायण राणे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर, दिवसभरात नारायण राणेंच्या राजापूर आणि जयगड खंडाळामध्ये 2 जाहीर सभा, सभेतील भाषणाकडे सर्वांचं लक्ष। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून ठाकरेंची मशाल ही मोहीम सुरू, मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न। कधीही उभी फूट न पडलेला पक्ष म्हणजे भाजप, वर्धापन दिनानिमित्त नागपुरात फडणवीसांचं वक्तव्य।
भिवंडीत काँग्रेसचं जोरदार शक्ती प्रदर्शन. भिवंडीत शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये नाराज काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भिवंडीत बैठक. कोकण विभागातील पदाधिकारी उपस्थित. सुनेत्रा पवारांनी खडकवासल्याचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांची भेट घेतली. सुनेत्रा पवारांचं तापकीर परिवारासोबत फोटो सेशन. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंच्या प्रचारासाठी जन आशीर्वाद यात्रा. प्रचार रॅलीत काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची उपस्थिती. सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री शिंदे प्रचाराच्या रिंगणात. मुख्यमंत्री शिंदेंची सासवडमध्ये जाहीर सभा होणार. शिवतारेंच्या मागणीनंतर 11 एप्रिलला शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची सभा. शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात आढळराव पाटलांची लढत होणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2014 मधील कोल्हेंविरोधातल्या आढळराव पाटलांच्या सभेचे बॅनर व्हायरल. अमरावतीच्या हनुमानगडी येथे 501 जोडप्यांचं होम हवन. मोदींचे 400 पार आणि नवनीत राणांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने होम हवन कार्यक्रमाचं आयोजन. रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्यानं पेटा संस्था आक्रमक. राजकीय स्टंटसाठी खेकड्याचा वापर. पत्रकार परिषदेनंतर खेकड्याचं काय केलं माहिती द्या. पेटा संस्थेचा रोहित पवारांना सवाल. ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांविरोधात तक्रार दाखल. आचारसंहितेत विधानभवनात अध्यक्षांच्या दालनात जनता दरबार भरवल्याचा नार्वेकरांवर आरोप. अमरावतीत बळवंत वानखेडे नावाच्या 2 उमेदवारांचा अर्ज दाखल. बळवंत वानखेडे नावाचे महाविकास आघाडी आणि अपक्ष असे 2 उमेदवार रिंगणात. एकाच नावाच्या 2 उमेदवारांमुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता. भाजपच्या परवानगीनंतरच अर्चना पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश. शिंदे गटात कोणतीही नाराजी नाही. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. खासदार नवनीत राणांचा आज वाढदिवस. शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी. कुटुंबाकडून नवनीत राणांचं औक्षण. शरद पवार पुणे जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा करणार. पुरंदर आणि बारामती तालुक्यात पवारांचा पाहणी दौरा. 8 एप्रिलला शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर. वंचित सोबत दोस्तीचा हात पुढे करायला आम्ही अजूनही तयार. वंचितला हव्या असलेल्या 2 जागा द्यायला तयार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य. हेमंत पाटील यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी वंचितला मदत करा. अपमानाचा बदला घेण्यासाठी वंचित हा एकमेव पर्याय. वंचितचे हिंगोलीचे उमेदवार बीडी चव्हाण यांचं वक्तव्य. नागपूर आणि रामटेक लोकसभेच्या उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस. उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि आयोगानं काढलेल्या खर्चात तफावत असल्यानं नोटीस. अभिनेता गोविंदांच्या रामटेक प्रचार दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी गोविंदा मैदानात. आज हिंगणा आणि उमरेडमध्ये गोविंदाचा प्रचार. 10% मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सरकारकडून कोर्टात उत्तर दाखल. प्रतिज्ञापत्रात मराठा समाज मागास असल्याचे पुरावे सादर. तर 43% महिला मजूर आणि 31% मराठा समाज भूमिहीन असल्याच्या आयोगाच्या अहवालात उल्लेख. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती. 6 तालुक्यातील 34 गावांना 38 टँकरने पाणी पुरवठा. तालुक्यात टँकरची मागणी वाढली. पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्लभ भागातील दुष्काळी परिस्थिती. महिलांची पायपीट थांबवण्यासाठी ध्रुव प्रतिष्ठानतर्फे टँकर सेवा सुरू. महिला वर्गाकडून समाधान व्यक्त राहणार. सोलापूर जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र. अनेक तालुक्यांमधून टँकरच्या मागणीत वाढ. 6 तालुक्यांमधल्या 34 गावात सध्या 38 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. पुण्यात वर्षभरात टँकरच्या 4 लाख फेऱ्या. पुणे शहर आणि उपनगरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे टँकरच्या मागणीत वाढ. थकीत वीज बिल न भरल्याने धाराशिव जिल्ह्यातल्या 2915 घरगुती आणि व्यावसायिक कनेक्शन कट. ऐन उन्हाळ्यात महावितरण विभागाच्या कारवाईचा बडगा. वीज कट केल्याने ग्राहकांचे हाल. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये रमजान ईद निमित्त बाजारपेठा सजल्या. खरेदी करता मुस्लिम बांधवांची लगबग सुरू. नंदुरबार शहरात कांद्याच्या खरेदी विक्रीतून 1,62,25,000ची उलाढाल. नंदुरबार बाजारपेठेतील कांद्याला यूपी, बिहार, उत्तराखंड आणि गुजरात राज्यात मागणी. पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्याला गळती. निघोजे बंधाऱ्यातून पाण्याची गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या पाटबंधारे विभागाला सूचना. पुण्याच्या शिवाजीनगरमधील खैरेवाडीत पाणीपुरवठा विस्कळीत. पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा मतदानावर बहिष्कार घालू. पुणेकरांनी मुख्य मार्गावर बॅनर लावले. धाराशिवमधील बोगस पीक विमा काढण्याच्या प्रकरणात 24 जणांवर गुन्हा दाखल. बीड, अंबेजोगाई, परभणी आणि धाराशिवच्या काही शेतकऱ्यांसह ऑनलाईन सेवा केंद्र चालकांवर गुन्ह्याची नोंद.
जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गव्हाची आवक घटली. गहू खरेदीसाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत नागरिकांची मोठी गर्दी. नंदुरबारमध्ये शेतकरी पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समितीचं आंदोलन. संतप्त शेतकऱ्यांचा सुजलोन कंपनीत ठिय्या. सुजलोन कंपनीने आदिवासींच्या जमिनी कवडीमोल भावात घेतल्याचा आरोप. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. जिल्ह्यातल्या 410 मतदान केंद्रांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र हाताळणी आणि मतदान प्रक्रियेचं प्रशिक्षण दिलं. धाराशिव लोकसभेसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मतदान यंत्रांचं रँडमायझेशन. येत्या काही दिवसात विधानसभा मतदारसंघात मशीन वितरित केल्या जाणार. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात तहसीलदारांनी घेतली BLOंची बैठक. निवडणुकीत प्रथमच होम वोटिंग होणार असल्यानं आढावा घेणार.